ज्या कंपनीत आज कनक इंटरव्ह्यू देणार आहे त्याच कंपनीचा बॉस तिचाच नवरा आहे, पण तिला याची साधी कल्पनाही नाही. हा योगायोग आहे की ध्रुवची चाल? नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात दिलकशी आणि आजचा हा भाग आहे भाग 19. आजचा भाग खास आहे कारण इथे पहिल्यांदा कनकचा आत्मविश्वास, ध्रुवचं न बोललेलं प्रेम आणि नशीब खेळत असलेला एक मोठा गेम आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला तर मग सुरू करूया आजचा भाग. सनशाईन इंडस्ट्री. नवीन इंटरव्ह्यू होणार असल्याने आज सनशाईन इंडस्ट्रीमध्ये थोडी धावपळ सुरू होती. इंटरव्ह्यू घेण्याकरता स्वतः मेन बॉस कंपनीत येणार असल्याने प्रत्येक एम्प्लॉईच्या कपाळावर थोडा थोडा घाम आला होता. प्रत्येकजण घाबरून आपले आपले काम व्यवस्थित करण्याच्या तयारीत होता. कारण मेन बॉस जरी इंटरव्ह्यू घ्यायला येणार असले तरी ते आल्यानंतर कोणतं काम बघायला घेतील ते सांगता येत नाही. म्हणून प्रत्येकजण आपल्या टेबलवरच्या फाईल्स अगदी क्लिअर करण्याच्या तयारीत होता. आता थोड्याच वेळात इंटरव्ह्यू सुरू होतील आणि तू म्हणतोस की यावेळेस तू फक्त CCTVमधून बघून ऐकशील, समोर येणार नाही? नील ध्रुवला विचारत होता. अरे बाबा, तुला माहीत नाही, ती पण आज इथे इंटरव्ह्यूसाठी येत आहे आणि जर तिला समजलं की ही इंडस्ट्री पण माझीच आहे तर ती इंटरव्ह्यू न देताच चालली जाईल. हो, सनशाईन इंडस्ट्री तीच कंपनी होती जी ध्रुव आणि नील दोघांनी पार्टनरशिपमध्ये सुरू केली होती. या कंपनीत ध्रुवचे शेअर जास्त असल्याने तो इथला बिग बॉस होता. आज कनकने जेव्हा नाश्त्याच्या टेबलवर सनशाईन इंडस्ट्रीचे नाव घेतले तेव्हाच त्याला ही गोष्ट लक्षात आली की तिला तो त्या कंपनीचा बॉस असल्याबाबत काही माहिती नाही. ध्रुवच्या कंपनीतून नेहमीच ब्रिलियंट स्टुडंटला जॉब ऑफर करण्यात येत होती. तशाच एका कॅम्पसमध्ये कनकचे सिलेक्शन झाले होते. खरं तर ध्रुवला त्याच्या मेन ब्रँचचंच कॅम्पस तिच्या कॉलेजमध्ये अरेंज करायचं होतं, पण तसं केल्याने एखाद्या वेळेस लक्ष्मीबाईंना शंका येऊन त्यांनी तिथे कनकचा शोध घेतला असता असे वाटून त्याने सनशाईन इंडस्ट्रीमधून कॅम्पस अरेंज केला. मग चांगलं आहे ना, तुझी बायको असल्याच्या नात्याने ती तशीही या कंपनीची मालकीण आहे, तिला जॉबची काय गरज? नीलने असे म्हणताच ध्रुवने त्याची मान नकारात हलवली. हीच तर गोष्ट तिला इतरांपेक्षा वेगळं बनवते. तिला ना पैशाचा गर्व आहे ना सौंदर्याचा. कालच तर आली आणि आज लगेच जॉबसाठी धावपळ करते आहे. एखादी दुसरी मुलगी असती तर आरामात राहिली असती, शॉपिंगला गेली असती, व्हॅकेशन अरेंज केले असते, पण नाही, ही वेगळीच आहे. कनकबद्दल हे सर्व बोलताना त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आणि डोळ्यात चमक होती. अरे पण आज ना उद्या तर तिला समजेलच ना या कंपनीचा ओनर तू आहेस म्हणून. नीलने पुन्हा त्याचं डोकं चालवलं. ते तेव्हाचं तेव्हा बघू. आत्तासाठी या कंपनीचा पूर्णपणे बॉस तूच आहे आणि महत्त्वाची गोष्ट, तिला हा जॉब तिच्या टॅलेंटवरच मिळाला पाहिजे. पण जेव्हा तिला नंतर समजेल तेव्हा तर ती असं म्हणू शकते की हा जॉब तिला तुझ्यामुळे मिळाला. मग आता मात्र ध्रुवने वैतागून त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला तसे पाहताना पाहून नील गडबडला. त्याने लगेच समोरच्या इंटरव्ह्यूसाठी आलेल्या कॅन्डिडेट्सची फाईल उचलली आणि सरळ दुसऱ्या कॅबिनमध्ये गेला. आता जे पण होईल, पण मी तुला माझ्यापासून दूर नाही जाऊ देणार माय एंजल. कनक तिच्या वेळेवर इंटरव्ह्यूसाठी सनशाईन इंडस्ट्रीमध्ये आली. तिच्यासाठी ध्रुवने गाडी, ड्रायव्हर प्लस बॉडीगार्ड अरेंज केले होते. असे बॉडीगार्ड ती ठेवून घेणार नाही हा विचार करून त्याने हिडन बॉडीगार्ड तिच्यासाठी ठेवले होते. कनकने रिसेप्शनवर जाऊन इंटरव्ह्यूबद्दल विचारणा केली असता त्या रिसेप्शनिस्टने तिला एका बाजूच्या कॅबिनकडे हातानेच इशारा करून बसायला सांगितले. थोड्याच वेळात त्या रिसेप्शनिस्टने तिला एक फॉर्म आणून दिला. कनकने तो फॉर्म भरून त्यावर साईन करून तिच्याजवळ दिले आणि आजूबाजूचे
निरीक्षण करू लागली. मोजक्या जागांसाठी तिथे भरपूर कॅन्डिडेट्स आलेले दिसत होते. त्यातल्या मुली तर अगदी मॉडेलसारख्या ड्रेसअप करून आल्या होत्या. त्या मुलींचे ते शॉर्ट ड्रेसेस आणि चेहऱ्यावरचा मेकअपचा थर बघून तिला स्वतःचेच हसायला आले. थोड्याच वेळात एक एक करून इंटरव्ह्यू सुरू झाला. मुलंही भरपूर होते इंटरव्ह्यूसाठी. आतमध्ये जाताना चेहऱ्यावर असलेला आनंद बाहेर आल्यावर काही दिसत नव्हता. त्यामुळे कनकचं टेन्शन वाढत होतं. ध्रुव एका कॅमेरामधून इंटरव्ह्यूवर लक्ष ठेवून असला तरी दुसऱ्या कॅमेऱ्यातून त्याचं लक्ष कनकवरच होतं. ती अगदी प्रोफेशनल ड्रेसअप करून आली होती. पूर्ण ग्रे कलरचा आउटफिट, त्यावर त्याच कलरचे लॉंग मॅचिंग इयरिंग्स, चेहऱ्यावर हलका मेकअप. तिला बघताक्षणी त्याच्या तोंडातून परफेक्ट आपोआपच बाहेर पडले. तिला त्याच्या आयुष्यात आणण्यासाठी त्याने पुन्हा एकदा मनातून अनुजांना थँक्यू म्हटले. तिचा नंबर आला तसं ती चुडबुडत उठली. पहिले मनातून थोडी घाबरली होती, पण तसं चेहऱ्यावर न दाखवता ती कॉन्फिडेंटली कॅबिनमध्ये गेली. मे आय कमिंग सर? येस, कमिंग. तिने टेबलजवळ येऊन तिची फाईल पुढे सरकवली. प्लीज सिट. नील तिच्याकडे न बघताच उत्तरला. पण जसे त्याने तिची फाईल ओपन करून त्यावरचे नाव वाचले, त्याने लगेच आपली मान उचलून तिला बघितले. खरंच ध्रुवसाठी एकदम परफेक्ट पीस शोधला होता अनुजांनी. कनकनेही त्याच वेळेस त्याच्याकडे पाहिले. त्याच्याकडे पाहून त्याला कुठेतरी पाहिल्यासारखे वाटले, पण आठवत नव्हते. तिने थोडा जोर देऊन आठवलं तरी आठवत नव्हतं. शेवटी तिने तिचे विचार झटकून इंटरव्ह्यूवर कॉन्सन्ट्रेट केलं. सो, मिस कनक रायचंदे, व्हाय डिड यू डिसाइड टू जॉइन धिस कंपनी? I search about this company. This company has got up lots of success in very short time. So I think I can learn a lot from here. त्याच्या प्रश्नावर तिने सुद्धा तेवढ्याच कॉन्फिडन्सने उत्तर दिलं. त्यानंतर त्याने तिला अजून बरेच प्रश्न विचारले. काही प्रश्न आता त्याने मुद्दाम हार्ड विचारले, पण ती कुठेही न डगमगता अगदी व्यवस्थित उत्तरं देत होती. ठीक आहे मिस रायचंदे, तुम्ही आता येऊ शकता. इंटरव्ह्यूचा निर्णय तुम्हाला नंतर कळवण्यात येईल. नीलने तिला जायला सांगताच ती थँक्यू म्हणून बाहेर आली. बाहेर येऊन तिने एक सुटकेचा श्वास सोडला आणि चेहऱ्यावर स्माईल आणत घराकडे निघाली. पहिलाच इंटरव्ह्यू चांगला गेल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. ती घरी आली तर तिला दरवाजात अल्बर्ट उभा दिसला. अल्बर्ट सर, तुम्ही इथे? गेल्या 5 वर्षापासून तो तिच्या कॉलेजचा कोऑर्डिनेटर होता. तसं त्याने तिला पहिले सांगितलं होतं की तो तिथला तिचा सिक्युरिटी हेड आहे. पण तरीसुद्धा तो कॉलेजसाठी म्हणून काम करत असताना इकडे दिल्लीत अचानक कसा, असा तिला प्रश्न पडला. गुड इव्हिनिंग मॅम. मी जसं पहिले पुण्यामध्ये तुमचा सिक्युरिटी हेड होतो, तसं ध्रुव सरांनी मला इथेही तुमच्या सिक्युरिटीसाठी बोलवून घेतलं आहे. गेल्या 5 वर्षात त्यांनी कनकची सिक्युरिटी एकदम टाईट ठेवली होती. त्यामुळे त्याचे काम पाहून ध्रुवने त्याला इथे दिल्लीमध्ये सुद्धा कनकच्या सिक्युरिटीसाठी अपॉइंट केले. लक्ष्मीबाईंनी खूप प्रयत्न करूनही तिच्याबद्दल काहीच त्यांना भनक लागू दिली नव्हती. पण आता मात्र कनक दिल्लीला आली हे त्यांना समजल्या वाचून राहणार नव्हते. म्हणून तिला सेफ ठेवणे तेवढेच गरजेचे होते. अल्बर्टचे बोलणे ऐकून कनकने मनातच डोळे फिरवले. हे बघा, मला तिथेही या सिक्युरिटीची गरज नव्हती आणि इथेही नाही. जाऊन सांगा तुमच्या सरांना. ती त्याला थोडी रागातच बोलली आणि पाय आपटत आतमध्ये निघून गेली. त्याने चेहऱ्यावर एक स्माईल ठेवत तिचा निरोप ध्रुवला दिला. आय मस्ट से शी इज व्हेरी टॅलेंटेड. काय उत्तरं दिले तिने तिच्या इंटरव्ह्यूमध्ये. मी तर आता हिला अजून काय विचारावं हाच विचार करत राहिलो. इंटरव्ह्यू संपले तसे नील ध्रुवच्या समोरच्या चेअरवर येऊन बसला आणि त्याच्यासमोर कनकची स्तुती करू लागला. मग आजच्या इंटरव्ह्यूचा रिझल्ट काय आहे? ध्रुवने असे म्हणताच नीलने सरळ त्याच्यासमोर कोपरापासून हात जोडले.
काय बॉस, गरिबाची मजा घेता का? पहिली गोष्ट तर ही की तिला सोडून दुसऱ्या कोणाला जॉब देण्याची माझी हिंमत नाही. आणि महत्त्वाची गोष्ट, जरी ती तुझी बायको नसती तरीसुद्धा एवढी हुशार व्यक्ती मी तरी सोडली नसती. तिच्या टॅलेंटचा माझ्या कंपनीला खूप फायदा होणार आहे. पण मला फक्त एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं की तिने मला ओळखलं कसं नाही. नील थोडा विचार करत म्हणाला, त्या दिवशी ती तेवढ्या मनस्थितीत नव्हती, म्हणून तिने एखाद्या वेळेस तुझा चेहरा व्यवस्थित पाहिला नसेल. आणि हो, या इंटरव्ह्यूचा रिझल्ट तिला रात्री थोडं उशिरा दे. ध्रुवने असे म्हटल्यावर नीलने प्रश्नार्थक त्याच्याकडे पाहिले. अरे बाबा, काल तर तिच्या आनंदात सहभागी होऊ शकलो नाही, पण कमीत कमी आज जॉब मिळाल्याचा आनंद मला तिच्या चेहऱ्यावर समोरच बघता येईल. ध्रुव थोडे वाकडे तोंड करत म्हणाला. आणि त्याच्या अशा कारणाने नील खळखळून हसला. चला, म्हणजे माझा मित्र संसाराला लागला तर. हसता हसता नील त्याची मजा घ्यायला लागला. त्यावर ध्रुवने समोरची फाईल उचलून मुद्दाम त्याच्या डोक्यात मारली. आज ध्रुवने उशीर न करता जेवण्याच्या वेळेला बरोबर घरी आला. त्यावेळेस कनक लिव्हिंग रूमच्या सोफ्यावर बसून तिचा मोबाईल पाहत होती. खरं तर ती ध्रुवचीच वाट बघत बसली होती, पण त्याला तसे न दाखवता तिने तिचे डोळे मोबाईलमध्ये घातले. त्याने तिच्याकडे बघत त्याची मान नकारात हलवली आणि तो फ्रेश व्हायला गेला. तो जाताच कनकला त्याचा अजूनच राग आला. ती आज इंटरव्ह्यूला जाणार आहे हे त्याला माहीत होते, पण तरी त्याने घरी आल्यावर त्याबद्दल तिची काहीच विचारपूस केली नाही. म्हणून ती जरा रागातच धूसपुसत जेवणाच्या टेबलजवळ गेली. आणि ध्रुव, त्याची ना साधी कोणी मैत्रीण होती ना कोणी गर्लफ्रेंड. त्यामुळेच मुलींना अशा बाबतीत कसे पॅम्पर करतात हेच त्याला माहीत नव्हते. कनकला कधी आणि कसं कळणार की सनशाईन इंडस्ट्रीचा खरा मालक ध्रुव आहे. जॉब मिळाल्यावर कनकचा आनंद ध्रुव लपूनच का पाहू इच्छितो. लक्ष्मीबाईंना कनक दिल्लीला आली हे समजल्यावर पुढे काय होणार. मित्रांनो, जर तुम्हाला दिलकशीची ही स्टोरी मनापासून आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रत्येक कमेंटमुळे मला पुढचा भाग लिहिण्याची नवी ऊर्जा मिळते. तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आजच्या भागात तुम्हाला सगळ्यात जास्त काय भावलं. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.